तुमचं मूल तुमच्याशी खोटं बोलतंय का? ते सतत चिडचिड करतंय किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून बसलंय? आपण म्हणतो आजकालची मुलं बिघडतील, पण कधी शांतपणे विचार केलाय का की मुलं बिघडलीये की आपण त्याला बदलायला विसरलोय? आजचे 5 मुद्दे प्रत्येक पालकांसाठी वेकअप कॉल आहेत. आपण अनेकदा मुलांवर ओरडतो की दिवसभर काय तो मोबाईल घेऊन बसलाय, डोळे जातील तुझे, अभ्यासावर लक्ष दे. पण कधी विचार केलाय का की जेव्हा आपण त्याला अभ्यासाला बसवतो तेव्हा आपण स्वतः काय करत असतो? आपण त्याच्याच बाजूला बसून फेसबुक, व्हॉट्सअप किंवा रील्स बघत असतो. मुलांच्या कोवळ्या मनाला हे समजत नाही की आई वडील काम करत आहेत की टाइमपास. त्यांना फक्त एवढंच दिसतं की जर आई बाबांना मोबाईल बघून आनंद मिळतोय तर मला का नाही? 2. तुलना करणे थांबवा. विज्ञानानुसार मुलं ही आरशासारखी असतात. तुम्ही जे कराल तेच ते शिकवतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने मोबाईल सोडावा तर आधी तुम्हाला त्याच्यासमोर मोबाईल बाजूला ठेवावा लागेल. त्याच्याशी नजर भिडवून बोलावं लागेल. लक्षात ठेवा, संस्कार हे सांगून होत नाहीत, ते वागण्यातून घडतात. आपल्यापैकी अनेक पालकांना एक सवय असते. मुलाला प्रेरणा देण्यासाठी आपण दुसऱ्याच्या मुलाचं उदाहरण देतो. आपण म्हणतो, बघ, शेजारच्या काकूंच्या मुलाला 90% पडले आणि तुला फक्त 70%. तो किती शिस्तीत वागतो, तू का नाही? आपल्याला वाटतं की असं म्हटल्यामुळे आपल्या मुलाला राग येईल आणि तो सुधारेल, पण होतं नेमकं उलटं. जेव्हा आपण त्याला किंवा त्याची तुलना दुसऱ्याशी करतो तेव्हा मुलाच्या मनात 2 भयानक गोष्टी घडतात. एक, कमीपणाची भावना. त्याला वाटतं की मी पुरेसा हुशार नाहीये. त्याचा आत्मविश्वास कायमचा ढासळतो. 2, द्वेष. त्याला त्या दुसऱ्या मुलाचा राग येऊ लागतो आणि हळूहळू तुमच्याबद्दलही त्याच्या मनात अंतर निर्माण होते. लक्षात ठेवा, प्रत्येक मूल हे एका युनिक बियाण्यासारखं आहे. गुलाबाच्या रोपट्याला आंब्याच्या झाडाशी तुलना करून चालत नाही. आंब्याला फळ यायला वेळ लागतो, पण जेव्हा येतं तेव्हा ते गोड असतं. तुमच्या मुलाची तुलना जगाशी करू नका, पण त्याची तुलना त्याच्या कालच्या प्रगतीशी करा. तो कालपेक्षा आज थोडा जरी सुधारला असेल तर त्याचं कौतुक करा. तुझं प्रेम तुमच्या मुलाच्या मार्कांवर अवलंबून नसावं, तर त्याच्या अस्तित्वावर असायला हवं. 3. मुलांसमोर होणारी भांडणं. पती पत्नींमध्ये वाद होणं स्वाभाविक आहे, पण ते वाद कोणासमोर होतात हे जास्त महत्वाचं आहे. अनेकदा आपण रागाच्या भरात मुलांसमोरच एकमेकांवर ओरडतो, टोमणे मारतो किंवा भांडतो. लक्षात ठेवा, मुलांसाठी त्याचं घर हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असतं. पण जेव्हा त्याच घरात ते आपल्या आईवडिलांना भांडताना बघतात तेव्हा त्यांच्या मनातली ती सुरक्षिततेची भावना कायमची संपून जाते. याचा मुलांवर काय परिणाम होतो? ती मुलं एकतर अतिशय भित्री होतात किंवा त्यांच्यात प्रचंड चिडचिडापणा येतो. कारण त्यांना वाटतं की राग व्यक्त करण्याचा ओरडणे हाच एकमेव मार्ग आहे. तुमच्या मुलाला महागडी खेळणी नको असावेत. त्याला हवं असतं तुमच्या घरातलं प्रसन्न वातावरण. जर तुम्हाला भांडायचंच असेल तर दरवाजा बंद करून शांतपणे बोला, पण मुलांच्या कोवळ्या मनावर तुमच्या रागाचे ओरखडे पडू देऊ नका. 4. मुलांचा हट्ट पुरवणं म्हणजे प्रेम नाही. आजकाल पालकांमध्ये एक नवीन कल दिसतोय. आम्हाला लहानपणी जे मिळालं नाही ते सर्व आम्ही आमच्या मुलाला देणार. या नादात आपण मुलाचे तोंड उघडायच्या आत त्याच्या समोर हवी ती गोष्ट हजर करतो. नवा मोबाईल हवा, लगेच हजर. महागडे कपडे हवेत, लगेच हजर. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय की त्याचं भविष्य अपंग करताय? जेव्हा मुलाला प्रत्येक गोष्टीला हो ऐकायची सवय लागते तेव्हा त्याच्या मनात एक चुकीची धारणा तयार होते की जग माझ्या तालावर नाचतं. पण बाहेरचं जग असं नसतं. उद्या जेव्हा तो नोकरीसाठी बाहेर जाईल, व्यवसायात पडेल किंवा कोणाशी नातं जोडेल आणि तिथे जर त्याला नाही हे उत्तर मिळालं तर तो कोलमडून पडेल. ज्या मुलांनी कधीच नाही ऐकलेलं नसतं ती मुलं अपयश पचवू शकत नाहीत. त्यांच्यात संयम उरतच नाही. म्हणूनच मुलाला कधीतरी एखाद्या गोष्टीसाठी हक्काने नाही म्हणायला शिका.
त्याला कष्टाची आणि वाट बघण्याची किंमत समजू द्या. मुलाला गरजेच्या गोष्टी नक्की द्या, पण हट्टापायी सर्वच गोष्टी पुरवणं थांबवा. त्याला संघर्षाची चव चाखू द्या, कारण संघर्षच माणसाला मजबूत बनवतो. मुलाचे पाय जमिनीवर राहू द्या, तर त्याच्या प्रत्येक हट्टाला हो म्हणणं आजच सोडा. 5. तुम्ही मुलांशी संवाद साधताय की फक्त सूचना देताय? कधी शांतपणे विचार केलाय का की दिवसभरात तुम्ही मुलांशी काय बोलता? बहुतेकदा संवाद हे असे असतात: अभ्यास केला का? जेवण संपलं का? दप्तर भरलं का? दंगा करू नको, गप्प बस. मुलांनो, मित्रांनो, हे संवाद नाहीत, ह्या सूचना आहेत. आपण मुलांशी बोलत नाहीत किंवा आहोत, आपण त्यांना फक्त ऑर्डर देतो. आणि कोणालाही सततच्या ऑर्डर्स आवडत नाहीत, मग ती मुलं का असेना. जेव्हा तुम्ही फक्त सूचना देता, तेव्हा मुलगा तुमच्यापासून लांब जाऊ शकतो. त्याला वाटतं की आई-बाबांशी बोलणं ही फक्त अभ्यासाबद्दल किंवा चुकांबद्दलचं बोलणं होतं. मग तो त्याच्या मनातील गोष्ट, भीती किंवा आनंद तुम्हाला सांगणं बंद करतो. मग काय करावं? दिवसातली किमान 15 मिनिटं त्याच्याशी त्यांच्या पातळीवर येऊन बोला. त्याला विचारा, आज तुला शाळेत सर्वात जास्त मजा कधी आली? तुझा आजचा दिवस कसा होता? तुला कोणत्या गोष्टीची भीती वाटतेय का? त्याच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारा. जेव्हा तुमचं मूल तुम्हाला त्याच्या बेस्ट फ्रेंड मानून मनातल्या गोष्टी सांगायला लागेल, तेव्हा समजून द्या की तुम्ही पालक म्हणून यशस्वी झाला आहात. तुमचं मूल तुमच्याकडे समस्या घेऊन आलं पाहिजे, तुमच्यापासून समस्या लपवण्यासाठी नाही. मित्रांनो, शेवटी एकच लक्षात ठेवा, मुलं ही एखाद्या कोऱ्या कागदासारखी असतात. आपण त्यावर जे लिहू तेच आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतो. मुलं मोठी होण्यासाठी वेळ लागत नाही, पण त्यांना घडवण्यासाठी आपल्या स्वतःला बदलावं लागतं. आज आपण ज्या 5 चुकांबद्दल बोललो, त्यापैकी तुमच्याकडून नकळत कोणती चूक होतीये हे कमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा बरं. तुमची कमेंट वाचायला मला नक्की आवडेल. आणि हो, हा व्हिडिओ फक्त बघून सोडू नका, तर आपल्या ओळखीच्या प्रत्येक आई-वडिलांना, तुमच्या नातेवाईकांच्या ग्रुप्सवर किंवा मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. शेअर करा, कारण तुमचं एक शेअर कोणाचं तरी मुलासोबतचं नातं सुधारू शकतं. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आणि अशाच विषयांवर अधिक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका डोळे उघडणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत आपल्या मुलाची आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.